हेलो रमेश गोना, प्रमोशन चाहिए तो कल अकेले में ऑफिस आना। बाय सर। कोण आहे बे? मी तुमचा नौकर गण्या। तू ऑफिसचे काम सोडून तू येती का करतायस बे? सर तुमच्या सोबत काम होता। ओह बोलो डियर, ऐसा क्या काम था रे जो डायरेक्ट कैबिन में मिलने आए? सर बोनस, दिवाळीचा बोनस। या वेळेस कंपनी डुबीत चालत आहे गण्या। कंपनी जर का प्रॉफिट मध्ये असती तर मी तुम्हाला बोनस दिलो असतो। ढोरा डुकरा सारखा राबवता तरी जे आम्हाला। कास्तकार माणूस एवढे काम नाही करत जेवढे आम्ही जॉब वाले करतून। सकाळपासून तुमच्या कामाले बसतून रातवरी उठून नाही। आणि तुम्ही म्हणताय का कंपनी प्रॉफिट मध्ये नाही? अबे मी या कंपनीचा मालक हो। माझ्या मर्जीवर आहे तुम्हाला बोनस द्यायचा का नाही द्यायचा। या वर्षी तुम्हाला बोनस अजिबात भेटणार नाही। बस ये बोनस खून पसीने से कमाई हुई रोटी है। इस 2.5 किलो के हाथ से मैंने आपके कंपनी के लिए काम किया है, वो भी घिस घिस के। सनी देओल, हा बोनस आमचा अधिकार आहे साहेब। या बोनसच्या पैशामधूनच आम्ही दिवाळीचे फकाटे घेतून बाकीचा पेमेंट आमच्या चड्डी शिवण्यात जाते साहेब। तर का आम्हाला दिवाळीचा बोनस नाही भेटला तो कसम गंगा मैया की या IT जॉबले लात मारून मंचुरियनचा ठेला टाकतो। अबे 20,000 तुले पगार आहे महिन्याचा, 20,000। ऑफिस बॉय आहेस बाबू तू। का घंटा फायदा साहेब। पहिले 4 वर्ष मोठ्या उत्साहाने इंजिनिअरिंग केलो, म्हणलो मोठा होऊन इंजिनियर बनीन। त्याला IT इंजिनियर बनून 20,000 तुमच्या कंपनीत घासून राहिलो मी। आणि वरून तुम्ही म्हणता का तुम्ही आम्हाला बोनस नाही देवा। या 20,000 घासण्यापेक्षा मंचुरियनचा ठेला परवडला। आम्ही चुपचाप आहोन याचा अर्थ असा नाही साहेब का दिवाळीचा बोनस तुम्ही आमच्या हातातून हिसकाल। हा बोनस आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हा अधिकार मी मिळवणारच, कारण मी एक इंजिनियर आहे, इंजिनियर। ठीक आहे, उद्या कंपनी मधून 1200 पोरं काढतच आहो। हा 1200 लोकांमध्ये तुझा नाव टाकतो। सर गेट लॉस। साहेब तुमच्या बायल्यासारख्या हरकती पाहिलो मी ना। का तुम्ही रमेश सोबत फोनवर बोलल्या? प्रमोशन पाहिजे असेल तर ऑफिस मध्ये ये। मिशी असलेली बाई कपाराला लावते कुंकू। दिवाळीचा बोनस देता का ऑफिस मध्ये जाऊन भुंकू? गण्या साहेब त्या रमेशचा प्रमोशन मला देवा आणि दिवाळीचा बोनस दुगना करा, दुगना। पिंकी वाला प्रॉमिस करतो तुम्हाला, गोष्ट घराच्या बाहेर नाही जाईल। ठीक आहे गण्या, अजून काही? त्या काजलचा नंबर भेटला असता तर 888339। सर व्हॉट्सअप किंवा ईमेल करा ना। ठीक आहे भाऊ, ठीक आहे। आता दुपारची सुट्टी झाली साहेब, नाश्ता करावासाठी द्या ना 50 रुपये। हो बेटा, ठेलेवाल्याला माझं नाव सांग आणि मन भरून समोसे खा। त्या ठेलेवाल्याला तुमचं नाव साहेब म्हणून सांगू का मॅडम? मजा केलो साहेब, जातो। माझा बोनस आणि प्रमोशन तयार ठेवा। ओहो बेगम तो राह देख रही होंगी मेरी। नहीं 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 नहीं, चलो आज जल्दी दुकान बंद कर देता हूँ। आज तेरा भाई पूरी फक्काटे की फैक्ट्री खरीद देगा। अबे गण्या भाऊ राव दे बे। नहीं नहीं राव दे घेऊ दे, काय नाही। या टोपी वाल्या काकाचा पूरा दुकान खरीदतो। फकाटे पाहिजे घे ना आता दारीले फकाटे। बाबा मी कधी म्हणलो बे? तूच तर आपल्या बापाच्या मागे लागला होतास का बाबा मला फकाटे घेऊन दे म्हणून। अबे माझा बाप एक नंबरचा चिंगूस आहे। काल बाजाराला गेलता, बाबाला म्हणलो का एक पाकिट फकाट्याचा आणजो घेऊन, तर बाबाने टिचकुला घेऊन आणला आणि साईडच्या घरवाल्याच्या पोराकडून बंदूक मागून त्या टिचुकला मला फोडायला लावलं। एवढा चिंगूस तर माझा काकाही नाही। चाचा 2 गोला बारूद और 4 पैकेट रॉकेट विथ 2 मोर सॉकेट। लवकर लवकर पॅक करून देवा आम्हाला। पाकेट हा सर्व समजला, पण सॉकेट कायले पाहिजे बे? लाइटिंग लावायचा प्लग कोटी तुझ्या। समजलो भाऊ, समजलो। बाबूरे आता दुकान बंद करण्याची वेळ झाली। माझी बेगम माझी वाट पाहत असेल, तुम्ही उद्या या, उद्या। काका तुमची बेगम तुमच्या भावासोबत दिसली? हा अबे गण्या भाऊ दिवाळीचं सामान घेवायला गेले असतील। हे भगवान। हो काका मजा केलो ना मी। लवकर लवकर आम्हाला फकाटे देवा आणि एक केटरीना कॅपचा फोटो असलेला फुल झोडीचा पाकिट देवा। काका चांगले बांब देवा, बांब। आमच्या पुऱ्या चौकाला माहित झाला पाहिजे का गण्या भाऊने फकाटे फोडलं म्हणून। दारीला सन सन आवाज आला पाहिजे आणि चांगले मोठाले राकेट देवा, राकेट। त्या श्याम्याच्या घरी एक राकेट जाणून पाडायचा आहे। काऊन गण्या भाऊ
सलून मध्ये गेलतो तर माझ्या केसाला आग लावलं होतं. आता मी त्याच्या ढुंगणाला आग लावीन. फटाक्याची दुकान बंद झाली आहे बापू, दुसऱ्या दुकानातून फटाके घेवा. हो काका, 300चा पेट्रोल नाश करून येते तुझ्या दुकानात आलो, तर तू मला सांगतेस दुसऱ्याच्या दुकानात जा म्हणून. अगं नाही पराली का बेगम तुझी कोटी. अबे ते परो नाही तर नको परो, पण मी तुम्हाला आता फटाके नाही देईन. माझी मजाक कशी केला बे तुम्ही? अगा काका, आम्ही जर का कोणाचा गेम नाही घेतलून तर आमचा दिवस कसा का जाते. अंग पाय सोडून ताप येते आम्हाला. हे साला मजाकबाजी करायची आदत मोठ्याने खराब लागले अरे. देऊन द्या ना काका 2 झेंडू बाम. मरतलं घेऊन आम्ही तुमचा नाम. हे राम हे राम हे राम. अबे माझा नाव मोहम्मद आहे. तो मोहम्मद चाचा 2. हा ठीक आहे. काका पाहिजे सांगा बरं तुम्हाला. 4 राकेटचे पाकिट, 2 गोला बारूद, 6 चिंदी फटाक्याचे पाकिट, झेंडू बामचे 4 सेट, आणि या डेंग्यासाठी 1 फुलझड्याचा पाकिट. मले काऊन बे फुलझड्याचा पाकिट? मी का पोरगी गिरगी हो? अबे लहान पोराने फटाके नाही फोडावा. हातात गीतात फटाका फुटला तर चिमण्या सकट पार भाजून जाशील. अन काका एक सिलेंडर असेल तर द्याल बरं. सिलेंडर पुऱ्या गावात माहित झाला पाहिजे का माझ्यासारखे फटाके कोणी फोडू शकत नाही म्हणून. अबे माहित व्हाले गाव तो वाचव. सिलेंडरने पुरा गाव उडवतेस का तू? आय एम डुईंग मजाक काका, इट्स मजाक बाजी. द्या लवकर फटाके द्या बरं. लाइटिंग कशी लावू? बाकीचे लोक लावतात तशी लाव. लावलो असतो पण कोणीतरी खुर्चीवरून उठून माझी थोडीशी मदत केलं नसतं तर. अबे डायरेक्ट मले म्हणणं बे, असे टोंपे कायला देतेस? डायरेक्ट तोंडावर म्हणलो असतो पण तुम्ही रिश्त्यामध्ये माझे बाप लागताय ना. ए ताई, झाला का तुझा रांगोळी टाकून? हो रे गण्या, झालीच आहे. हा कावळे काढलीस तू ना भेपका? मी ना तुले मोर काढायला सांगितलो आणि तुने भेडूक काढून ठेवलीस काय? एवढी सुंदर रांगोळी काढलं तरी बे तिनं. तू तर फक्त गोष्टी करून राहिलास. आतापर्यंत लाइटिंग लागली असती तुझी. लागली असती पण कोणीतरी खुर्ची दिला असता तर. आणि ताई, तू या भेपक्याला चोच बनव, डोक्यावर तुरा दे आणि त्याच्या ढुंगणा मागवून पीस दाखव पीस. एवढी सुंदर रांगोळी काढलो आणि तू भेपका, मोर, पीस असा बोलून माझ्या कलेचा अपमान करत आहेस तू गण्या. ताई, मी तुले रांगोळी काढू लागतो, मला लाइटिंग लावू लाग ना. नाही रे, मला अजून घरामांग जाऊन रांगोळी काढायची आहे. तुझी लाइटिंग तूच लावत बस. पाय लाइटिंग लावू लाग म्हणलो तर पापाची परी पूर्ण उडून गेली. पण कोणीतरी खुर्चीवरून उठायचं नाव नाही घेत आहे. अबे या जन्मात तर मी आता बिलकुल नाही उठीन. बरा झाला माझा बाप होस. मामा किंवा काका असतास ना, या खुर्चीवरून का जगातून उठवलं असतं, जगातून. अब ऐसे मुश्किल समय में कौन साथ देगा मेरा? गण्या भाऊ, माय डिअर फ्रेंड. अबे कोणता प्राणी मुतला बे तुझ्या चेहऱ्यावर? अबे गण्या भाऊ, तू न घेऊन दिलेला बाम फुटला माझ्या हातामंदी. मोठ्यानं आग जरत आहे बे. अबे हातात फटाका फोडलास ना, तोंड कसा भाजला बे? अबे बामाच्या वाताला मी ना आग लावलो तर बाम काही फुटलाच नाही. तर त्याच्यात जवळ जाऊन पाहिलो, तसा चेहरा माझा बाम जवळ नेलो, बाम धडाकन फुटला. बरा झाला चेहराच नेला असतं जवळ. आपली ढुंगण नेला असतास तर ढुंगणीचे किती फलके झाले असते. अबे मजाकबाजी नको करू, मस्त आग होत आहे बे. बाबा, ते डेटॉलची शिशी आण बरं. अबे तुमचा नोकर हो का बे मी? अगा तू माणूस होस का राकस? ती तुझ्या समोर माझ्या मित्राचा चेहरा भाजला आहे आणि तू खुर्चीवरून उठायचं नाव ना घेतास. तुले सांगलो ना बे मगाशीच, मी या खुर्चीवरून उठणार नाही म्हणून. पाहिलास का बेडेंग्या, दिवाळी सारखा सण आणि माझा भावा सकाळपासून खुर्ची धरून बसलाय. त्या घराची साफसफाई मीनच केलो, दरवाजाला हाराय मीनच लावलो. आता लाइटिंग लावू लाग म्हणलो तर माझा बाप करत आहे. अबे गण्या भाऊ, माझा चेहरा बे. एक काम कर डेंग्या, तू एक कप घे आणि त्याच्यामध्ये मूत आणि ते सुसू आपल्या चेहऱ्यावर लाव, थोडीशी जलन कमी होईल. अबे पागल झालास का बे तू? अबे मला डॉक्टर कडे नेणं बे गण्या भाऊ. अबे एवढा समजते तर स्वतः का नाही गेलास बे? माझ्याकडे काय आलास? माझ्याकडे कोटचे पैसे आहेत बे, तुझ्या भरोशावर जगतो मी. आता फटाके तूनच घेऊन दिलास तर माझा इलाजही तूच कर ना. समाजसेवा खुल्ली आहे ना आमच्या घरी. चल तुला नेतो गावच्या डॉक्टर कडे. चांगली ढोराच्या 2 इंजेक्शन द्या म्हणतो याच्या ढुंगणाले. का बे कार्या, चिंदी फटाके घेतेस का बे? तुझ्या ढुंगणात नव्हता का दम? घेतलास काऊन नाही बे झेंडू बम? मी हगून आलो तर माझ्या ढुंगणात दम नशे भाऊ. आणि राहिली गोष्ट या बामची, 7 पॅकेट सकाळीच फोडलो. टिचुकला घेवासाठी पैसे नव्हते तर आपल्या मालले भीक मागलास तू.
बाम घेवाले अवकात पाहिजे भाऊ, अवकात. एक मिनिट, या कार्याला माले आहे पण दोघे मिळून काचा छुरी बदाम खेळतात ना. ओए पर्सनल मज्जा. तो बे डेंग्या, कार्याला बोलून तर लाल्याला मिरची लागली. गण्या भाऊ, हा लाल्याच त्या कार्याची माल हो. गण्या, माझ्या बापानं दुबईवरून राकेट आणलं. ओंगणाऱ्या, तुझा बाप कधी गावाच्या बाहेर गेला का बे? तर दुबईला जाणार आहे. अबे कार्या, तुले चुत्या बनवलं चुतिया. अबे बाप पे मज्जा. अबे काऊन नाही जाऊन बे? आमचा बाप चिंगूस आहे तरी 2-2 बक्षे फकाटे घेऊन दिलन, घंटा घेऊन दिलन. ओले का माहितच नाही का बे गण्या भाऊ, तुला चोरी करून फकाटे घेतलास म्हणून? बे डेंग्या, याले कसं माहित बे? मा कसम गण्या भाऊ, मला आताच माहित झाला. आता चोरी करायला दिमाग लागते लाल्या, आणि तुमच्या जवळ दिमाग आहे नाही. आम्ही नाही चोरी करून बे, आम्ही चांगल्या घरचे पोर आहोत. तू आणि चांगल्या घरचा पोरगा. अबे तुझा बाप 7 गावातल्या बायासोबत लपडे ठेवते. चांगल्या घरचा पोरगा म्हणतानी थोडीशी तरी शरम नाही वाटली का बे? कार्या भाऊ, मारबर याला राकेट फेकून. पण माझ्या हातात तर झाड आहे, तर हा बक्सा कायला लोणचं टाकायला आणलास का बे? या बक्षातून काढून मारलं त्याला राकेट फेकून. माझी बद्दी करून राहिला ना. गण्या भाऊ, निकाल अपना अस्त्र. ले संभाल मेरा वार. एक मिनिट, वार करायच्या पहिलेच भेवलास का बे कार्या? अबे मी भेवलो नाही. हातात कायले बाम फोडतेस बे? भातशील ना पूर्ण. मागच्या वर्षी मी नाही असाच हातात फकाटा फोडलो, पुरा मुरापासून भाजत गेलो. म्हणूनच एवढा कारा आहेस तू. पैसा कम दुनिया हजम, ले संभाल मेरा बम. अबे तुमचा फकाटा तर फुसकी निघला बे. गोष्टी पाहिला तर दुनिया भराच्या. आता हा फुसकलेला बाम टाक आपल्या ढुंगणात आणि फिर मस्त गावभर. डेंग्या, उन्हामध्ये बाम वारून होताच टाकलास का बे? अबे टाकलो होतो ना गण्या भाऊ, ते लालवाल्या फकाटा सोबत राकेट आणि हे झेंडू बामचे पूर्ण बक्षे कडकडत्या उन्हामध्ये टाकलो होतो गण्या भाऊ. ऐन टायमावर पोरगी धोका देते तसा या बामाने धोका दिला बे. आता थांब, माझी बारी. 1 मिनिट. डेंग्या, तू राकेट काढ. हा घे गण्या भाऊ, डायरेक्ट आग लावलेला राकेट. ले संभाल मेरा वार कारू. अरे भाऊ, तूही लाव आपला झाड. दिवे घ्या, दिवे, लाल मातीचे दिवे. भोसडीच्या येऊन निघा ना घराच्या बाहेर, येवा ना माझ्या दुकानात, घेवा ना दिवे. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. अरे गाई म्हशी कोणाच्या? गण्या, माझ्या गाई म्हशी दिसल्या का रे? गाई म्हशी तुझ्या होत? नाही दिसले. अरे दिवे घ्या, दिवे. एक तिकडे एक माणूस विकत आहे, ते कोणी येत नसेल. माझ्याच जागी कोणत्या पोरीने विकलं नसतं, ते ती गाववाल्याची गर्दी झाली असती. घ्या दिवे, घ्या झाडू. दिवाळीले माझी मामी बनवते लाडू चकल्या. मदत करा छात मामा बसते रिकाम फुगल्या. माझी मामी हुशार, मामा झाला का पगार. नवीन कपडे घेऊन दे मले, तारीफ करतो गावभर. दिवाळीच्या सुट्ट्या आले, मामाच्या गावी जाऊ. मामाच्या पोरी सोबत घप्प कुरकुरे खाऊ. तळ्याच्या किनारी मेवणी सोबत बसलो होतो. बोलता बोलता झाला प्यार. मामा तुले मी सांगतो, आली दिवाळी करून दे लग्न. मामा तुझ्या पोरी सोबत माझा जीव झाला मग्न. कन्या, तुला शेवटची वॉर्निंग देतो मी. माझ्या पोरीच्या कोसो दूर राह तू. मामा, मी दूर राहिलो तरी तुमची पोरगी माझ्या जवळ येते. बहुत गहरा प्यार आहे वाटते. मग का तर मामी, म्हणून 2 वाटे लाडू एक्स्ट्राचे काढा. बे, माझ्या पोरी सोबत तुझा लग्न जर का झाला तर मी आपले केस काढीन. मामा, वरचे केस तर आहेतच नाही, मग केस कोटचे काढशील? अब भाषा तू नाश्ता कर. काय येतेस बे तू आमच्या गावी? मामा, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आम्हाले, आणि दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जर का मामाच्या गावी नाही जाईन तर मग दिवाळी कायची? मामा चल, मला फकाटे घेऊन देजो, आणि तुझ्या पोरीसाठी फुलझड्या. मी ना माझ्या पोरीसाठी फुलझड्याचे बक्षे आणलो, बक्षे. आणि मामा माझ्यासाठी? आपल्या बापाला घेऊन मागणं बे. मग मामी मारू का मामाच्या टकल्याला इट फेकून? तुझा भाषा घरी आला, तुले प्राऊड फील व्हायचा, तर तू भाषाला घराबाहेर कसा काढायचा याचा विचार करतायस? काऊन्स मामा, भाषा जा सविती सोबत खेळजो. हाय गनू. हाय डार्लिंग, कधी आलास गनू? आता चालो, 3 मिनिटा पहिले. नाश्ता चहा घेतलास तू ना? नाही, तुझी वाट पाहत होतो मी. सविते, अर्धा घंटा झाला गणे आला आपल्या घरी,
आणि मगांपासून 2 प्लेट नाश्ता आणि 1 प्लेट बुंदीचे लाडू खाल्लं. पप्पा खाऊ द्या ना, गण्या आपल्या घरचा पाहुणा आहे. जावई म्हण जावई. काय सविते, कुठे गेलतीस तू? पप्पा मी ब्युटी पार्लर मध्ये गेलती, म्हणूनच हो चांगली भुरी भुरी दिसून राहिलीस. सविते आपल्या बापाला पैसे माग, मग आपण फकाटे घेवायला जाऊ. नाही मला भीती लागते. तू कायले भेवतेशी? मी आऊ ना, एक बाम तुझ्या बापाच्या टकल्यावर फोडू. बस और नहीं सही सकता मैं. तर मग जावा घराच्या बाहेर. भाषाजी घ्या ना, नाश्ता लवकर संपवा ना, अजून लाडू झालेत तुमच्यासाठी. माझी सासूबाई केवढ्यानं काळजी करते व. हो गण्या, तू जर का असाच करत राहशील तर काही दिवसात मी तुझी फिल्डिंग सेट करीन. पहिला आपला करिअर सेट कर. माझ्या बापाच्या भरोशावर जगतेस तू. मामी मला नवीन कपडे घेऊन द्याल ना? हो भाषाजी. एक काम करू ना, आपण डायरेक्ट लग्नाचे कपडे घेऊ. अरे का मामी लाजवून राहिल्या तुम्ही आपल्या भाषाले. थोडसा टोमॅटो सॉस असेल तर द्या बरं. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते कमेंट करा. येत्या 3-4 दिवसात आपण फनमनाट कॉमेडी व्हिडिओ बनवू. तुम्हाला, तुमच्या मालले, तुमच्या भावाले, तुमच्या परिवाराले खूप खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला सर तर प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर सर्व काही करा. बहुत मेहनत लागते भाऊ, दंडा धुऱ्यावर राबल्यासारखा लागते है ना. हो दिवाळीच्या वेळेस मस्त नवीन नवीन कपडे लावा, मस्त जिलेबी, लाडू, चकल्या तिकडे मस्त खावा. सकाळी आग झाली तरी चालेल. हा ना, सर्वात म्हणजे भाऊ फटाके. फटाके फोडताना सावध रहा, नाही तर बाम फोडायचे तर आपले अंगूर फोडाल. बहुत मूल्यवान वस्तू आहे भाऊ. तर बढिया दिवाळी मनवा आणि थोडेसे फटाके सावध मध्ये फोडा. वन्स अगेन हॅपी दिवाळी.